एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक केली। शताब्दी चौक परिसरात मुलगी घरी परतत असताना खाकी कपडे परिधान केलेल्या एका व्यक्तीने तिला अडवून लायसन्सबाबत विचारणा केली। आईशी बोलण्याच्या बहाण्याने त्याने मुलीचा मोबाईल घेतला आणि तेथून पळ काढला। तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक माहिती व स्थानिक चौकशीच्या आधारे तपास सुरू केला। जलद हालचाली करत पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटात आरोपीला ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रमोद वामनराव बामणी, वय 43 असे असून तो NIT गार्डन परिसरातील रहिवासी आहे। पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। पोलीस स्टेशनला अजय मारुतराव वानखडे यांनी येऊन माहिती दिली की त्यांची भाची त्या भाच्याला म्हणजे ती भाची त्यांच्या भावाला सोडायला शाळेत गेली होती। तर ती शाळेत सोडून परत येत असताना शताब्दी चौकाच्या जवळपास तायवाडे हॉस्पिटलच्या जवळपास एका व्यक्तीने त्याने खाकी पॅन्ट घातली होती आणि वरून काळ्या रंगाचं अप्पर घातलेलं होतं। अशा व्यक्तीने तिला थांबवले व थांबवल्यावर तिला लायसन्स आणि बाकी गोष्टीबाबत विचारपूस केली। तर तिने सांगितलं की माझ्याकडे लायसन्स नाही आहे, पण तिने मग तिच्या आईला फोन लावला तिच्या स्वतःच्या मोबाईलवरून आणि सदरचा फोन त्या व्यक्तीकडे दिला। तर सदर व्यक्तीने त्यांच्या आईसोबत बोलणे केले व असे म्हटले की मी ब्राह्मणे पोलीस आहे, आपण अजनी पोलीस स्टेशनला येऊन जा, मी याच्यावर कारवाई करत आहे। तर असं म्हणून त्याने बोलता बोलता मोबाईल घेऊन तिथून निघून गेला। तर असं झाल्यावर सदरची मुलगी एकदम घाबरली। तिने आजूबाजूचे तो व्यक्तीच तिथून निघून गेल्याने तिने आजूबाजूच्या व्यक्तीकडून फोन नंबर घेऊन तिच्या मामाला फोन केला व मामाला फोन करून तो मामा दुसरी चावी घेऊन आला। म्हणजे चावी म्हणजे गाडी आला तिथे व गाडी घेऊन त्या भाचीला घेऊन पोलीस स्टेशनला आला व पोलीस स्टेशनला आल्यावर त्यांनी रीतसर फिर्याद दिली व फिर्याद दिल्यावर आम्ही तांत्रिक आमचे डिटेक्शन DB पथकाचे पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, मनीष भलमे, नरेश रावणकर या DB पथकाच्या यांना तात्काळ बोलवून घटनेचे गांभीर्य ओळखून एक मुलीविरुद्धचा हा गुन्हा आहे ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही तात्काळ DB पथकाला तेथे पाठवलं। DB पथकाने तांत्रिक विश्लेषण करून लगेच या व्यक्तीचं नाव शोधून काढलं व काही तासाच्या कालावधीतच या व्यक्तीला जेरबंद करण्यात आलं व रीतसर गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे।